नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर आपला गुढीपाडवा स्पेशल ऑफर ही पूर्णपणे कालच संपलेली आहे। तर कोणीही प्लीज म्हणून काय म्हणून ते ऑफर आता मागू नका, मी त्या देऊ शकत नाही। संपूर्णपणे सगळं स्टॉक आउट झालेलं आहे। साड्या असू दे, ज्यांचं माझ्याकडे आहे बुकिंग त्यांचं मी देणार आहे, पण नवीन काहीही येऊन पैसे पे करू नका, कारण साड्या, मचमणी, गुढीपाडवा पोटली सगळं स्टॉक आउट झालेलं आहे। त्यामुळे ही ऑफर आता इथंच थांबत आहे। पुढचा आठवडा आपण चालू करणार आहोत कॉस्मेटिकच्या मस्त मस्त लाईव्ह किंवा ऑफर, तर त्यामध्ये भाग जरूर घ्या। तर चला, आज काहीच नाही घेऊन आले मी तुमच्यासाठी, व्हिडिओ नाही घेऊन आले काही तुमच्यासाठी, दोन छानसे शब्द घेऊन आले तुमच्यासाठी। उपाय तर काय करतच आहोत आपण, आणि त्याच्याबरोबर जोडीला आपल्याला पाहिजे ते म्हणजे आपली मानसिकता वाढवणं, आपली बौद्धिक पातळी वाढवणं, आपले विचार वाढवणं, या गोष्टी गरजेच्या आहेत। तर तेच 4 विचार घेऊन मी आज तुमच्या पुढे आलेली आहे। तर माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे, तर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू। जो हसतमुख असतो तो कायम खुश असतो, आणि कायम युनिवर्स त्याला खुशीच देतो, आणि कायम युनिवर्स त्याला हसूच देतो। त्यामुळेच छोटीशी आशाचं आपल्या ब्रीदवाक्य आहे, हसत रहा। तर ज्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे तो टेन्शन फ्री आहे, आणि हसू ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे। हसू असंच बळणं मिळत नाही, माणसाच्या चेहऱ्यावर जे मनात असतं, जे डोक्यात असतं ते चेहऱ्यावर उमटतं, आणि जो माणूस हसमुख असतो त्याची लाईफ एकदम व्यवस्थित चालू असते। हे कायमस्वरूपी लक्षात घ्या। गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वतःशी एक शपथ घ्या की यापुढे मी माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवण्याचा जरूर प्रयत्न करेल, आणि दुसऱ्याला हसवत राहणे हे तर त्याहून चांगली गोष्ट आहे, मग तीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करू शकता। आता हसू कायम राहण्यासाठी, आपल्या चेहऱ्यावर हसू कायम राहण्यासाठी काय गरजेचं आहे की जो माणूस तुम्हाला रडवतो, ज्या गोष्टीपासून तुम्हाला दुःख होतं आणि तुम्ही रडता, त्या माणसाला ताबडतोब सोडून देणे। मग ते कुणी असो, सोडून देणे म्हणजे असं तर नाही आपण सोडून देऊ शकत, पण त्याला मनातनं सोडून देणे। तो काय बोलला, त्यानं काय केलं, त्याच्यासाठी आपण का रडत बसतो, हे विचार सोडून देणे की तो असं बोलला म्हणून मी रडले, तो तसं बोलला म्हणून मी रडले, ही अशी म्हटली म्हणून मी रडले। हे जे आपलं आहे, तर जे आपल्याला सुख देऊ शकत नाही त्याला हक्क देऊ नका की तो आपल्याला दुःख सुद्धा देईल म्हणून। त्यामुळे अशा माणसांना आपल्या आयुष्यातनं, आपल्या मनातनं का ताबडतोब बाजूला करा की जे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा हसू घेतात त्यांना। अजून एक लक्षात ठेवा, कायमस्वरूपी सांगत आले की युनिवर्सचा, सृष्टीचा हा नियम आहे की जे पेराल तेच चुकवेल, जे द्याल तेच मिळेल। तुम्ही लोकांना आनंद द्या, युनिवर्स तुम्हाला हजारो टक्के आनंद देणार। तुम्ही लोकांना फसवा, युनिवर्स तुम्हाला लाखो टक्क्यानं फसवणार। तुम्ही लोकांना देणार, मग ते प्रेम असू दे, पैसा असू दे, आनंद असू दे, अन्न असू दे, अपमान असू दे, ईर्षा असू दे, जळकुटेपणा असू दे, जे तुम्ही देणार, जे तुम्ही मनामध्ये चिंतणार ते तुम्हाला लाखो पटीनं माघारी मिळणार। म्हणून मनात विचार चांगले ठेवा, कारण सृष्टीचा नियमच आहे तो, जे कराल तेच भोगाल। कारण हे कुठं परत पुढं नाही भोगायला जायचं। तुम्ही आज माझी ईर्षा केली तर उद्या तुमची ईर्षा करणारे 10 जण येणार आणि तुम्हालाच ते दाबणार। तुम्ही माझ्यासाठी खड्डा खणला, त्यातच तुम्ही पडणार नाही। हे सृष्टीचा नियम आहे, हे वागायला शिका यावेळी की गुढीपाडव्याच्या निमित्तानं मग प्रेम, पैसा, आनंद, अन्न, अपमान, ईर्षा, जळणे या सगळ्या गोष्टी आपल्यातनं काढून टाका। नवीन वर्षाला ज्यांच्या ज्यांच्या अंगात या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी या गोष्टी बाहेर काढायचा प्रयत्न करा, सोडून द्यायचा प्रयत्न करा। चांगलं आयुष्य जगा। स्वच्छ मन आणि स्वच्छ बुद्धी ही माणसाला कुठं नेऊन ठेवते त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही। प्रत्येकासाठी मन स्वच्छ ठेवा, कितीही मोठा धोका मिळू दे, काही म्हणू दे, त्याला बाजूला काढा। एकदा लक्षात आलं आपल्या या माणसानं आपल्याला धोका दिला आहे, त्याचं नाव सुद्धा तोंडात घेऊ नका, त्याच्यापासून पूर्णपणे लांब व्हा, म्हणजे तो याचं धाडस होणार नाही परत आपल्याला धोका द्यायचा। आणि शहाणपण शिका,
जेव्हा जेव्हा आपल्याला धोका मिळतो ना, तेव्हा आपण शहाणपण शिकायचं असतं की या व्यक्तीनं असं केलं तर अजून एक व्यक्ती करू शकते, अजून एक व्यक्ती करू शकते. त्यामुळं त्याच नासके आंबे आपल्या आयुष्यातनं बाजूला काढा आणि शिका त्याच्यातनं की कोणावरही विश्वास ठेवू नका. स्वतःच्या आरशावर सुद्धा स्वतः विश्वास ठेवू नका. अशी दुनिया झालेली आहे. कधी कधी असं वाटतं की आपणच आपल्यावर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा, की आपलं मन एवढं स्वच्छ आहे, आपण लोकांसाठी काहीतरी करतो आणि लोक आपल्याला दगाबाजी करतात. तर हे तरी किती सत्य आहे याच्याकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष द्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दुसरी आपल्याला, की वेळेच्या आधी काहीच मिळणार नाहीये. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, समजा घर बांधायचं आहे तुम्हाला, तुमच्या नशीब घेऊन येतानाच तुम्ही सगळं घेऊन आलेलं आहात की ते कधी होणार आहे, त्यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीचे अफर्मेशन, त्यासाठीचं व्हिज्युअलायझेशन, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, त्यावेळी तुम्हाला ते मिळणार आहे. म्हणजे वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कधीच काही मिळत नाही, या गोष्टी लक्षात ठेवायला गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित न होता सहन करायला शिका. रिॲक्ट होऊ नका. पुढच्यानं येऊन तुम्हाला शिवी दिली ना, रिॲक्ट होऊ नका. शांत राहून युनिव्हर्सला सांगा, युनिव्हर्स हे सगळं त्याच्याकडे दसपटीने जाऊ गेलं आहे, त्यासाठी थँक्यू. लोकांना एक शिवी दिली, सरळ युनिव्हर्सला लगेच सांगायचं, युनिव्हर्स थँक्यू, यांनी मला असं केलं तर ह्याच्यापेक्षा 10 पट त्यांना मिळू दे, मिळालं आहे यासाठी थँक्यू. बघा, मन पण लगेच आपलं स्वच्छ होतं आणि आपल्या भावना पण स्वच्छ होतात. त्यामुळं सहन करा, प्रयत्नशील राहा प्रत्येक गोष्टीसाठी. सगळं जे होईल ते तुमच्या चांगल्यासाठीच होईल. फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करणं हे अतिशय गरजेचं आहे. अर्धवट प्रयत्नातनं ज्ञान आणि अर्धवट प्रयत्नातनं सोडून दिलेली गोष्टी या कधी सक्सेस होत नाहीत. जीवनाच्या ह्याच्यावर आज मी इथपर्यंत पोहोचले, त्याला खूप चटके, खूप अडचणी, या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. तेव्हा माणूस इथं येतं. आणि या ह्याच्यामध्ये परत 7.5 म्हणजे अजून 7.5 वर्ष या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायचं आहे, ते सुद्धा हसतमुखानं हे शिका. येऊ दे शनिदेव, जे काही शनिदेव वाईट नाहीये, शनिदेव काही नाहीये, जे तुम्ही केलं तेच तुम्हाला देण्यासाठी ते माघारी आले. शनिदेवांसारखा देव नाहीये. दुसरे देव बघा की कुणाला शाप देतील, परत उपशाप देतील, हे करतील ते करतील, पण शनिदेव काय करतात, मी ना कुणाला आशीर्वाद देत ना कुणाला काय देत, तुम्ही काय केले त्याचा दंडाधिकारी मी आहे आणि त्याचा दंड काय द्यायचं हे त्यांच्याच हातात आहे. ते त्याचा फक्त दंड देत राहतात. मग तुमचं जर या जन्मीचं पुण्य बळवत्तर असेल पण मागच्या जन्मी तुम्ही पाप करून आला असाल तर ते तुम्हाला मिळणारच. तुम्हाला एक गोष्ट आहे गरुड पुराणामध्ये की आपला जन्म देव आपल्याला ठरवायला चान्स देतो. जेव्हा आपण एखाद्या गर्भात प्रवेश करतो, आत्मा कधीच मरत नाही, शरीर सोडून देतो आत्मा, पण आत्मा भटकत असतो किंवा तो सगळे त्याचे फेडून 84 योनीपासून देवापाशी जातो. कोणी पित्रामध्ये अडकतं, कोणी प्रेत योनीमध्ये अडकतं. तर तिथं ज्यावेळी आपल्याला जन्म घ्यायचा असतो ना, त्यावेळी देव विचारतो तुला कुठल्या गर्भात जन्म घ्यायचा आहे, तुला म्हणजे या माझ्यापाशी सेवेला राहायचंय का नाही राहायचंय, तुला मोठ्या घरात जन्म घ्यायचा आहे, तुला गरीब घरात जन्म घ्यायचा आहे, तुझी कर्म ही मागच्या जन्मीची अशी आहेत पण आता तुला परत जन्म घ्यायचा आहे. तर तुझ्यासाठी हे ठरलेलं आहे. एक तर गरीब घर आहे तुला, दुसरी गोष्ट श्रीमंत घर आहे तुला, थोडंसं आयुष्य आहे तुला, जास्त आयुष्य आहे तुला, भरपूर सारे कष्ट आहेत तुझ्या आयुष्यात. ह्या सगळ्याला आपण तिथं हो म्हणतो की मला या गर्भामध्ये जाऊ दे, या यातनेतनं सुटका होऊ दे आणि गर्भामध्ये जाऊ दे आणि मानवाचं जीवन मला परत एकदा जगायचंय, असं म्हणून आपल्या पसंतीने आपण एखादा गर्भ एका आईच्या निवडतो आणि त्या गर्भात जाऊन 9 महिने अगदी डोक्यात ठेवतो आपण की मागच्या जन्मी आपण हे केलं, मागच्या जन्मी ते केलं, आता करायचं नाही, आपण देवाला प्रॉमिस करून आलोय. पण एकदा का पहिला श्वास घेतला, पहिल्यांदा बाळ रडलं की तिथून एक वर्षभर त्याच्या डोक्यात असतं. जेव्हा बाळ झोपतं तेव्हा ते हसतं, रडतं, त्यावेळी त्याच्या डोक्यात हे विचार चालू असतात, देवानं आपल्याला हे सांगितले, आपण हे प्रॉमिस केले, असं केले, हे सगळं चालू असतं. पण वर्षाच्या बाळानंतर त्याच्या अंगामध्ये मानवाचे सगळे गुण यायला सुरुवात होती की त्याला बोलायला यायला लागतं, खोटं बोलायला यायला लागतं, लाथा मारायला यायला लागतात, अजून भरपूर काय काय करायला यायला लागतं. म्हणजे मानवाचा जन्मच हा असा आहे की
एक तर फिरून हा जन्मच नको आपल्याला. देवापाशी शिवापाशी लीन व्हा, त्याच्या भक्तीमध्ये लीन व्हा. पण जे आपण घेतले, आपलं आयुष्य घेतले ज्या घरामध्ये आता, ते आपण स्वतः मागून घेतलेलं असतं देवाला. मग त्याच्याशी 4 हात करणं ही आता आपली जबाबदारी असते, किंवा आपलंच आपण हे सगळं पुढं नेलं पाहिजे. देव त्याला फक्त आशीर्वाद देणारे, पण कष्ट कोणाला करायचे तर आपल्याला करायचे. तर चला, भरपूर साऱ्या गप्पा, भरपूर सारं ज्ञान झालं. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दुसरी गोष्ट, हे 2 जे नवीन आपल्याकडं हे आलेले आहेत, ब्रेसलेट आलेले आहेत, थोडे मोठे आहेत, मी याच्यातले लहान बनवायचा प्रयत्न करते. तर हे जे ब्रेसलेट आपल्याकडे आले, तुम्ही बघू शकता, ह्याला पिरॅमिडचा आकार आहे, ह्यालाही पिरॅमिडचाच आकार आहे. हे आहे पायरेड आणि हा आहे ब्लॅक टर्मिनल. कधीच नव्हतं बनवलेलं ब्रेसलेट, मी आता बनवले. पण हे ब्रेसलेट एवढं भारी आहे, एवढं भारी आहे, काय सांगू तुम्हाला, की अमावस्या आहे. रेकीच्या माणसांना अमावस्येला आतमधल्या भावनांच्या, रक्ताच्या सगळ्या लहरी, म्हणजे मूड स्विंग, या सगळ्या लहरी होत राहतात. अमावस्येला रेकीच्या माणसांना खूप त्रास होतो. त्यात मीन राशीला आणखीन त्रास होतो, त्यात 7.5, त्यात हे सगळे ग्रह एकत्र. तर मला इतका प्रश्न होता की माझा कालचा दिवस, मीच भविष्य बघते, मला माहिती आहे काय होणार आहे काय नाही. तर ब्रेसलेट जेव्हा काल माझ्यापाशी पोहोचले, त्यावेळी मी त्याला फक्त 3 मिनिटाची रेकी अशीच हातात घालून 3 मिनिटाची रेकी मी त्याला दिली, की हे माझे दिवस. तर एक इतका विशेष ह्याचा परिणाम आहे ब्लॅक टर्मिनलचा, की नाही डोकं माझं हल्लं आणि नाही मला राग आला, नाही, मी पूर्ण माझी अमावस्या व्यवस्थित शांतपणे घालवली. म्हणजे मी जे त्याला अफर्मेशन दिल्या होत्या रेकीमध्ये ते काम त्यानं केलं. त्यामुळं आत्ता सगळ्यात काय माझ्या आवडीचं असेल तर आत्ता हा ब्लॅक टर्मिनल माझ्या अतिशय आवडीचा झाला आहे. आणि जो आकार मी याचा, ज्या विचारानं ह्याचा आकार केला, तो विचार पण सक्सेसफुल होत आहे. तर तुम्हाला हे ब्रेसलेट हवं असेल किंवा पायराइडचे हे ब्रेसलेट हवं असेल तर बुकिंग चालू करा. काल सगळं सांगितलं आहे स्टेटसला, वाटल्यास परत किमती वगैरे टाकते. बुकिंग करा. बुकिंग झालं थोडं जास्त की मग मी हे तयार करते. त्याचप्रमाणे बॉटल आपली, त्याच्यावरही लवकर ऑफर येत आहे. तर ज्यांना हवी आहे बॉटल त्यांनी व्हॉट्सअपला वरच्या मेसेज करा, ताई बॉटल हवी आहे. जास्त जणांना हवी असेल तर त्याच्यावर ऑफर द्यायचा मी प्रयत्न करते, म्हणजे कमी प्राईस त्याची थोडीशी होईल याचा मी प्रयत्न करते. बाकी सगळ्यांपर्यंत सोमवार मंगळवार साड्या पोटल्या सगळं वेळेत पोहोचेल त्यांच्या, त्याच्यामुळं काळजी करू नका. कुरिअरवाल्यांचा, माझं काम 1000% झालेलं असतं. पुढचं काम कुरिअर आणि पोस्टात असतं. कुरिअर तरी पोहोचेल, पण पोस्टाचा इतका मोठा प्रॉब्लेम चाललाय की त्यांचं काय सर्व्हर डाऊन असतं, त्यांचं काय असतं. त्यामुळे ॲट पोस्टवाल्यांनी अगदी 15 दिवसवर तुमच्या ऑर्डरला जाऊ शकतात. 3-3 तास पोस्टात दाजी उभे राहतात, पण तरीसुद्धा आपलं कुरिअर यायला वेळ लागतो. एवढं मोठं काम आहे त्यांच्याकडं. तर पोस्टवाल्यांनी फक्त थोडं समजून घ्या. आणि बाकीच्यांचे मंगळवार बुधवार जशा सुट्ट्या आता कुणी घेतल्यात, कुणी पाडव्याची सुट्टी उद्याला घेतली, असं काही काही झालेलं आहे, तर ते तुमचं त्यांना मिळू शकतं. पार्सल व्यवस्थित तुमचं तुम्हाला मिळेल. नवीन काही बुकिंग साडी अजिबात करू नका. झालं खूप जणांचं तुमच्या आलं तर आपण परत एकदा प्रयत्न करू या गोष्टीचा. पण आता सध्याच तुर्तास तर ही ऑर्डर ही ऑफर संपूर्णपणे संपलेली आहे. 1-2 महिने तर ही ऑफर परत येऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण अक्षय तृतीयेला वगैरे पुन्हा या गोष्टीचा विचार करूया की देऊ शकतो का, काय करू शकतो ते. तर चला, टाटा बाय बाय. फुलपाखरं बघायची होती सगळ्यांना, त्यामुळे आज निवांत घरात बसून व्हिडिओ केला. कसा वाटला छान छान कमेंट करा. कालचा व्हिडिओ जरूर बघा, एस.एच. ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ जरूर बघा. आणि उद्या साबणाचं मी तुम्हाला सांगेल, जे काही असेल ते स्टेटसवरतीच वरच्या नंबरच्या सांगेल की आपण साबणाचा लाईव्ह घेऊया का, तुम्ही किती बुकिंग करताय त्याच्यावर ठरवूया. असं आपण सगळं असेल ते स्टेटसवरती बोलूया. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.